अकोला शहरात उद्या 12 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे। या मेळाव्यात माजी महापौर मदन भरगड हे इतर कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश घेणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती उद्या राहणार आहे। अकोला शहरात उद्या म्हणजेच 12 जून रोजी राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाचा भव्य मेळावा होत असून याच मेळाव्यात अकोला जिल्ह्याचे सुपरिचित व्यक्तिमत्व माजी महापौर मदन भरगड हे आपल्या इतर कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश घेणार आहेत। होणाऱ्या या मेळाव्याची जय्यत तयारी पूर्णत्वास आली असून गुरुवारी दुपारी 1 वाजता शहरातील पोलीस लॉन येथे हा मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यात स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती राहणार आहे। त्याचबरोबर येणाऱ्या सर्व मंत्रीगण यांचे देखील आपल्या राजराजेश्वर नगरीत स्वागत असून या ऐतिहासिक क्षणाचा आपण देखील एक भाग व्हावा असे आवाहन अकोला राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी अकोला न्यूज नेटवर्कशी बोलताना केले। 12 तारखेला दुपारी 1 वाजता सर्वांनी न चुकता पोलीस लॉन्स अकोला या ठिकाणी उपस्थित राहून आदरणीय अजितदादांचं मार्गदर्शन ऐकावं। अवघे या सर्वात मोठा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मेळावा या निमित्तानं होतोय। अजितदादांच्या पाठीशी आपला भक्कम आशीर्वाद आपण सर्वांनी उभा करावा एवढी विनंती या निमित्तानं करतो। याच भव्य मेळाव्यात अकोला महानगरपालिकेचे माजी महापौर मदन भरगड हे देखील राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश घेणार आहेत। येत्या स्वराज्य संस्थांच्या तसेच जिल्हा परिषद निवडणुका पाहता आमदार अमोल मिटकरी यांच्या नेतृत्वात अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादी नक्कीच नवा इतिहास घडवेल यात शंकाच नाही। या मेळाव्यात अकोला जिल्ह्यातील शेकडो नागरिक पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी होणार आहेत। राजकीय दृष्ट्या हा मेळावा अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून येत्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी पाऊल उचलणार हे स्पष्ट दिसत आहेत। माझ्या प्रवेशासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यासाठी राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणखीन महाराष्ट्राचे सन्माननीय मंत्रीगण अकोला शहरात 12 जूनला येत आहे। हा कार्यक्रम दुपारी 1 वाजता पोलीस लॉन कलेक्टर ऑफिसच्या समोर इथे संपन्न होणार आहे। मी माझ्या सर्व शुभचिंतक हितचिंतक माझे मित्र मी सर्वांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमात जास्त संख्येने उपस्थित राहावे, माझी ही त्यांना विनंती आहे।